आणि यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेरचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय। जमावानं सुलतान औरंगजेब आलमगीर जिंदाबादची घोषणाबाजी केल्याचा संशय व्यक्त होतोय। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाविरोधात तक्रारीसाठी हा जमाव जमला होता आणि जमावानं औरंगजेब जिंदाबादच्या घोषणा दिल्याची शक्यता वर्तवली जाते। जमावाकडून काही धार्मिक घोषणाबाजी झाल्याची ही माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार घोषणा देणारे कार्यकर्ते हे फहीम खानचेच होते। 23 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये फहीम खान मात्र दिसून येत नाही। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, गणेशपेठ पोलीस स्टेशन बाहेरचा हा व्हिडिओ आपण पाहतोय। औरंगजेब जिंदाबादच्या घोषणा यामध्ये दिल्या जात आहेत, नेमकं काय घडलं? नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तो सोमवारच्या दुपारच्या वेळेचा सांगितला जात आहे आणि सोमवारी दुपारी सकाळी जेव्हा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन आटोपला होता आणि त्या आंदोलनामध्ये एक पुतळा जाळण्यात आला आणि त्या पुतळ्याच्या जाळण्यावरून आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असा आरोप करत फहीम खानच्या नेतृत्वामध्ये 50 ते 60 लोक जे आहेत ते गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर गेलेले होते आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोर पोलिसांचा बंदोबस्त असताना औरंगजेबच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आले। औरंगजेबला सुलतान आलमगीर औरंगजेब जिंदाबाद अशा पद्धतीची ती घोषणा देण्यात आल्याचा या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे आणि त्यानंतर हा जो जमाव जो आहे तो त्या ठिकाणातून गेला। मात्र हा जमाव त्या ठिकाणी एक तक्रार देण्यासाठी गेलेला होता आणि पोलिसांनी रीतसर ती तक्रार स्वीकारली होती आणि नंतर प्रक्रिया करून जे काही कायदेशीर प्रक्रिया असते ती करून पोलिसांनी एक गुन्हा जो आहे तो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या 9 कार्यकर्त्यांविरोधात दाखलही केलेला होता। त्याचा तपास सध्या सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीने या घोषणा देण्यात आलेल्या आहे, औरंगजेबचा कबरीचा विषय जो असेल त्याच्या संदर्भात आरोप प्रत्यारोप होऊ शकतात, मतमतांतर असू शकतात। मात्र ज्या पद्धतीने या घोषणा देण्यात आलेल्या आहेत कुठेतरी भुव्या उंचावणाऱ्या ह्या सगळ्या घोषणा आहेत आणि सोबतच जे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी घोषणा देणारे होते, जी माहिती मिळत आहे ते फहीम खानच्या संघटनेशी संबंधित कार्यकर्ते असल्याची माहिती मिळते। फहीम खान या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे। सध्या नागपूर पोलिसांनी फहीम खान संदर्भातला तपास जो आहे तो सुरू केलेला, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण सत्य जो आहे तो समोर येईलच। मात्र या घोषणांचा जो एक व्हिडिओ जो समोर आलेला आहे तो नक्कीच लक्षवेधी ठरत आहे आणि पोलिसांच्या तपासामध्ये त्या संदर्भातही पुढे खुलासे होऊ शकतील। या सगळ्यामध्ये प्रश्न असा आहे की फहीम खान हा मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जातोय। मुद्दा हा की या व्हिडिओमध्ये तो कुठेही दिसत नाहीये आणि सध्या फहीम खान कुठे आहे त्याचा शोध घेतला जातोय। नक्कीच पोलीस जे आहेत ते संपूर्ण जी हिंसा संध्याकाळी भडकवण्यात आली असं एक तथ्य जो आहे तो समोर येतो आहे किंवा तसे तर्क समोर येतात, त्या अनुषंगाने अनेकांचा शोध घेत आहे आणि त्यामध्येच फहीम खानचाही सुद्धा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे। कारण दुपारी एक विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाला विरोध करणारा सर्वात पहिला स्वर जो आहे तो फहीम खानचाच होता आणि त्याच्यानंतर तो अनेकांना घेऊन गणेशपेठ पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचलेला होता। त्यामुळे संध्याकाळी जो हिंसा घडला त्याचा गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर जे काही ह्या घोषणाबाजी आणि जे काही आपण एक गोंधळ पाहतोय त्याचा आणि संध्याकाळी जो मोठ्या प्रमाणावर हिंसाचार नागपूरमध्ये घडला किंवा घडवण्यात आला त्याचा काही संबंध आहे का याचा शोध पोलीस घेत आहे आणि त्याच अनुषंगाने फहीम खानचा शोध घेतला जात आहे। जी काही माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे, फहीम खानचा उल्लेख जो आहे तो या संपूर्ण विरोध प्रदर्शन आणि गणेशपेठ पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचून तक्रार देणे याचा उल्लेख नक्कीच FIR मध्ये आहे। मात्र पोलिसांकडे काही आणखी माहिती पोहोचली असावी आणि त्याच अनुषंगाने पोलीस सध्या फहीम खानचा शोध घेत आहेत। या सगळ्या संदर्भातले अपडेट रजत जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।